हा एक मोठी समस्या निर्माण होत चालली आहे। मध्यंतरी घडलेल्या घटनेमुळे सगळेच जण हादरले आणि मोठ्या प्रमाणात कारवाया सुरू झाल्या। आता अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर प्रिकॉशन म्हणून तर अनेकांची लायसन्सेस सस्पेंड करणं, रात्री 11 नंतर अशा प्रकारच्या पबमध्ये ती बंद, शटर डाऊन, अशा प्रकारचे काही ॲक्शन सुरू आहे। त्यामुळे मला असं वाटतं की आजची घटनासुद्धा इतकी सिरियस आहे आणि प्रशासन त्याची दखल घेईल, ज्या पबमध्ये चाललं आहे त्याच्यावर कारवाई करेल। आणि जो एक कॅम्पेन चालला होता की सगळ्या पबचे लायसन्स चेक करा, त्यांची एक नियमावली तयार करा, ते सगळं अधिक सिरियसली, अधिक स्पीडीली होईल। दादा, आतापर्यंत असे आरोप होत आहेत दंगेकरकडून आणि सुषमाताईंकडून की हे खाते पैसे मंत्र्यांना जातात आणि म्हणूनच अशा पद्धतीने या पब्समध्ये हे सगळं चालतं। लोकशाहीमध्ये आपल्याला काही बोलायला परवानगी आहे, त्यामुळे त्या दोघांनी काय म्हणायचं हा काय माझा विषय नाही। अशा प्रकारचं चौकशीतून समजा लक्षात आलं तर त्याच्यावरही म्हणजे आपल्या देशातील लोकशाही, आपला समाज हे इतके जागृत आहेत की असं काही आढळलं त्याच्यावरही कारवाई। शंभूराजे देसाई हे मंत्री आहेत त्या खात्याचे, त्यांच्यावर थेट आरोप करतायत। दंगेकर सातत्याने त्यांच्यावर आरोप करतायत, सुषमाताई त्यांच्यावर आरोप करतायत। आपण गेले काही वर्ष म्हणजे 6 महिने बघतोय की ड्रग्ज किती मोठ्या प्रमाणात। खात्याचा मंत्री महाराष्ट्रातल्या 12.5 कोटी लोकसंख्या असणाऱ्या महाराष्ट्राचा मंत्री असतो। त्यातून अशा प्रकारच्या प्रत्येक घटनेमध्ये त्याची डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट लक्षात न येता आरोप करणं चुकीचं आहे। पण आरोप करण्याचं स्वातंत्र्य सगळ्यांना आहे लोकशाहीमध्ये। पण मग आरोप केलेत ना, तर मग आता तशा प्रकारचे पुरावे द्या। आणि त्यामुळे घटना घडली की मंत्री असं खात्याचा मंत्री म्हणून त्याची जबाबदारी असली तरी त्याची डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट आहे असं कसं म्हणता येईल। आणि त्यामुळे आरोप करण्याला आरोप करण्याचं स्वातंत्र्य आहे, त्याची योग्य ती चौकशी। आपण बघतोय नामांकित हॉटेलमध्ये ही ड्रग्सची पार्टी जी आहे ती पुण्यात झालेली आहे आणि पुण्यात वारंवार अशा प्रकारच्या घटना सध्या समोर येत आहेत। तर गेल्या अगदी 2 महिन्यांपूर्वीच कल्याणी नगर अपघात देखील पुण्यात झालेला होता, ज्यावेळेस एका मद्यधुंद आरोपीने 2 जणांना चिरडलेलं होतं। तर आपण बघतोय आता साम टीव्हीच्या बातमीचा इम्पॅक्ट झालेला आहे। या ठिकाणी शंभूराज देसाई यांनी या संपूर्ण प्रकरणात चौकशीचे आदेश दिलेत।